नमस्कार. टिटबिट डेलिकसीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जळगाव पद्धतीचे झणझणीत असे वांग्याचे भरीत. माझ्या वडिलांची जेव्हा जळगाव येथे ट्रान्सफर झाली होती त्यावेळेस आम्ही हे भरीत सर्वप्रथम खाल्लं होतं. अतिशय चविष्ट आणि झणझणीत हे असं भरीत असतं. चला तर मग बघूयात हे भरीत कसे बनवतात. भरीत बनवण्यासाठी इथे मी 3 जळगावची वांगी घेतली आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि आपण त्यांना व्यवस्थित पुसून घेऊया. आता या वांग्यांना आपण सर्व बाजूंनी उभे छेद देऊन घेऊया, ज्यामुळे हे वांग काय होईल की आतमधून सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल. त्यानंतर आपण त्याला छानपैकी तेलाचा कोट करून घेऊया, त्यामुळे वरचं जे साल असतं ते पटपट निघतं. आता हे वांग आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित गॅसवर भाजून घेऊया. आपलं वांग भाजून तयार आहे. तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी वांग अतिशय व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता याची आपण सालं काढून घेऊयात. आता पुढील कृतीसाठी इथे आपण हे साल काढलेलं भाजलेलं वांग, त्यानंतर खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, कच्चे शेंगदाणे, कांदा तुम्ही साधा वापरू शकता किंवा कांदा पातीचा देखील वापरू शकता, हिरवी मिरची, कांदा पात आणि ओवा आणि लसूण. लसणाऐवजी जर तुमच्याकडे लसणाची पात असेल तर अजूनच उत्कृष्ट, पण माझ्याकडे आता लसणाची पात नाही आहे, त्यामुळे मी इथे डायरेक्ट लसूणच वापरते. आता सर्वप्रथम आपण हिरव्या मिरचीचे वाटण बनवून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरमध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसूण किंवा लसणाची पात, ओवा आणि भरपूर कोथिंबीर, थोडेसे मीठ घालून याचे छान वाटण बनवून घेऊया. असं आपलं हिरव्या मिरचीचं वाटण आता तयार आहे. आता भाजलेलं जे वांग आहे त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, फोडून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं आहे ते घालून पुन्हा एकदा मिक्स करणार आहोत. तर आता मी इथे हिरव्या मिरचीचं बनवलेलं वाटण घालते आणि अतिशय व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं. इथं तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची जास्त घाला, कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही कमी देखील घाला. पण ह्याला व्यवस्थित आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया. पुढे आता आपण एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे आणि हे कच्चे शेंगदाणे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आता जळगावचं भरीत म्हटलं की तेल थोडंसं जास्त येतं, पण त्याची चव अतिशय छान लागते. आता यामध्ये आपण ओलं खोबरं घालूयात. बारीक फोडी केलेल्या खोबरं आणि शेंगदाणे यांना तेलावर अतिशय व्यवस्थित खमंग असं परतून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि खोबरं व्यवस्थित खमंग परतून झालं आहे तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. तुम्ही साधा कांदा वापरू शकता किंवा कांदा पातीचा जो कांदा असतो तो सुद्धा बारीक चिरून वापरू शकता. कांद्याला देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित छान परतून घेऊयात. तुम्ही बघू शकता कांदा इथे व्यवस्थित परतला गेला आहे. तर आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात आणि हिरव्या मिरच्या सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता, परंतु या मिरचीमुळे एक वेगळीच झणझणीत अशी चव येते वांग्याच्या भरताला. आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं, जे आपण भरताच्या वांग्यांना लावून घेतलं, त्याऐवजी बरेच जण काय करतात की लोखंडाच्या तव्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतात आणि ते वाटतात आणि ते वांग्याच्या भरतामध्ये घालतात. तसंही तुम्ही करू शकता किंवा जसं आपण हिरवी मिरची वाटून घेतली वांग्याच्या भरताला लावली तसंही करू शकता. तर आता हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतल्या गेल्यात, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेते. कांदा, खोबरं, शेंगदाणे व्यवस्थित परतले गेलेत तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कांदा पात घालून घेऊया आणि ती देखील व्यवस्थित परतून घेऊयात. कांदापातीची चव किंवा फ्लेवर खूप सुंदर लागतो
त्यामुळे कांदापात ही या भरतामध्ये हवीच. कांदापात व्यवस्थित परतली आहे, तर आता आपण झाकण ठेवून त्याची फक्त 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेऊयात. वाफ काढून पुन्हा एकदा व्यवस्थित छान सगळं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे सगळं व्यवस्थित परतलं गेलं आहे. कांदापात व्यवस्थित शिजली आहे. आत्ताच याचा एवढा खमंग आणि सुंदर वास सुटला आहे की बस. इथे तुम्ही बघू शकता कांदापात व्यवस्थित शिजली आहे. शेंगदाणे खोबरं खमंगपणे परतलं गेलं आहे. तर आता या पॉईंटला आपण आपलं जे हिरवी मिरची लावलेलं वांगं होतं ते वांगं या तेलामध्ये घालूयात आणि याला जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनटं तेलामध्ये छान परतून घेऊयात. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये देखील आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे व्यवस्थित अंदाज घेऊन इथे आपण मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. या वांग्याला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. फार वेळ नाही, 2 ते 5 मिनिटं फक्त परतून घ्यायचं. इथे बघू शकता तुम्ही आता की या वांग्याला तेल सुटायला लागलं आहे. जसं तुम्हाला इथे तेल सुटताना दिसेल तसं समजून घ्या की आपलं झणझणीत असं जळगाव पद्धतीचं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. या वांग्याच्या भरताला तुम्ही पुऱ्या किंवा भाकरी याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. हे वांग्याचं भरीत अतिशय उत्कृष्ट लागतं. अतिशय झणझणीत चविष्ट असं हे वांग्याचं भरीत आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. पुढचा व्हिडिओ येईल तोपर्यंत खा प्या मजा करा. धन्यवाद.